या क्षणाची सर्वात मोठी बातमी आम्ही दाखवत आहोत प्रेक्षकांसाठी। गेल्या 3 दिवसापासून धाराशिव जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस व वादळ वाऱ्याने थैमान घातले असून याचा फटका अनेक शेतकरी व व्यावसायिकांना बसत आहे। उमरगा तालुक्यातील वंथाळा येथील शेतकरी वयोवृद्ध शेतकरी 85 वर्षाचे शिवाजी बापू मोहिते हे आपल्या शेतामध्ये गेलेले असताना चालू झालेल्या वादळी वाऱ्यामुळे व अवकाळी पावसामुळे विजा चमकत असताना ते शेतातील आंब्याच्या झाडाखाली असलेल्या मंदिरामध्ये आश्रयासाठी बसले असताना त्या ठिकाणी वीज कोसळून झालेल्या अपघातामध्ये त्यांचा मृत्यू झाला असून त्यांच्या पश्चात वयोवृद्ध पत्नी व बाहेर राहत असलेली 2 मुले आहेत। हे सगर फंताळ गावचा उपसरपंच, तालुका उमरगा, जिल्हा धाराशिव। आज आमच्या गावामध्ये 5:30 वाजता वादळी वाऱ्यासह पाऊस आला आणि त्या पावसामध्ये वीज कोसळली आणि आमच्या गावातील एक शेतकरी आहेत शिवाजी बापू मोहिते, हे पावसापासून बचाव करण्यासाठी एका त्यांच्या शेतामध्ये छोटंसं मंदिर आहे त्या मंदिरामध्ये थांबले आणि अचानक वरून वीज कोसळल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला। त्यांचं वय वर्ष 85 आहे आणि त्यांच्या एक वृद्ध पत्नी आहेत। तर त्यानंतर त्यांचे 2 मुलं पण आहेत, पण वृद्ध पत्नी आणि ते दोघं राहत होते। तर अशी दुर्दैवी घटना आहे, सगळ्या गावावरची शोककळा हे केलेली आहे। तर अशी घटना वारंवार घडत आहे। तर अशा या शेतकऱ्याला त्यांच्या वृद्ध पत्नीला शासनाकडून आर्थिक मदत व्हावी असं सर्व ग्रामस्थाचं म्हणणं आहे।